हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 11 वर्षाच्या मुलीसाठी ते फॅन्सी ड्रेस कटिंग आणि स्टिच करणार आहोत। त्यासाठी आपण इथे काठापदराची या पद्धतीने इथे मी साडीचं कापड घेतले। साधारण हा कापड जो आहे तो आपला इथे 1.5 मीटर आहे। त्यानंतर अस्तर मी इथे घेतलं, अस्तर आपल्या इथे 2 मीटर आहे। तर आधी जी कटिंग इथे आपण अस्तरावरती करूया, मग आपण इथे मेन फॅब्रिक कट करणार आहोत। तर बघा, डायरेक्ट कट करण्याआधी आपण इथे पेपर पॅटर्न करणार आहोत। फॅन्सी ड्रेस थोडा इथे कट करायचा, त्यासाठी आपण आधी पेपर घेतलाय। पेपर मी इथे डबल फोल्ड केलाय। जी आपली फ्रॉकचा घेर आपण वेगळा कट करणार आहोत आणि चेस्ट पॉइंट पासून आपण वरचा जो आपला पार्ट आहे तो वेगळा इथे आपण कट करणार आहोत। तर इथे बघा, हा आपल्याला तयार हवा आहे। या पॉइंटला साधारण 11 इंचावरती रेडी आपल्याला हवा आहे। तर आपण यात 12 घेऊया, म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा। आता शोल्डर जे घेतोय ते आपण घेतोय इथे 5 इंचावरती। त्यानंतर मुंड्याची जी उंची असणार आहे आपल्याला या पॉइंटला 5.5 इंचावरती। चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा इथून आपल्याला। चेस्ट आहे 26 इंचाचा, 24 इंचाचा चेस्ट घेर आहे, सॉरी। तर आपण याचा 6 याचा आपण चौथा पार्ट घेऊया आणि मेजरमेंट थोडा आपण इथे वाढतं घेणार आहोत। 2 इंच मी इथे एक्स्ट्रा मार्जिन घेते। आता या पॉइंटला बघा 22 इंचाचा आपला कमर घेर आहे। तर आपण या पॉइंटला 5.5 वरती एक पॉइंट देऊया आणि परत इथून मार्जिन आपण घेतोय 2 इंचावरती। आता यात आपण फ्रंट आणि बॅक दोघेही जे पार्ट आहे ते आपण एका वेळेला इथे कट करणार आहोत, सिंगल सिंगल पेपर मध्ये। तर बघा, आता हे झाल्यानंतर पुढचा आणि पाठीमागचा गाळा मी दोघं इथे एकत्र ड्रॉ करतेय। तर या पॉइंटला सेम आपला फ्रंटचा आणि बॅकचा जो गाळा आहे तो आपला सेम असणार आहे। या पॉइंटला 5 इंचावरती इथून जो गाळ्याचा घेर आहे तो आपण घेतोय 2 इंचावरती। आता यात बघा, जो पाठीमागचा जो गाळा असणार आहे तो आपला असणार आहे इथे बॉक्स शेप मध्ये। या पद्धतीने बॉक्स शेप मध्ये पाठीमागचा गाळा असणार आहे आणि पुढचा जो गाळा असणार आहे तो आपला असणार आहे इथे या पद्धतीने गोल शेप मध्ये। आधी तर मी तुम्हाला एक्स्ट्रा वाला पार्ट कट करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कटिंग कशी करायची। पण याआधी सगळ्यात मोठा पॉइंट राहिला तो म्हणजे गोलाईचा। इथे 1 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंचावरती आपल्याला मुंड्याची इथे द्यायची गोलाई। आता यात बघा, जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला सिंगल सिंगल पार्ट मध्ये फ्रंट आणि बॅक रेडी होणार आहे। तर या पॉइंटला आपण काय करणार आहोत, हा जो आपला पार्ट आहे याला मी मधून कट करून घेते। या पॉइंटला आपण याला मधून कट करून घेऊया। आणि आता सेम, आता याला आपण काय करायचं, आपण या पॉइंटला आधी आपल्याला जी गळ्याची कटिंग आहे ती आपली राहिली। त्या गळ्याच्या कटिंगसाठी आपल्याला काय करायचंय, हा जो पार्ट आहे आपल्यावाला सेम या पद्धतीने, हा जो आपला फ्रंटवाला गळ्याचा पार्ट आहे या पार्टला काय करायचं आपल्याला, या पॉइंटने हलकीशी घ्यायची गळ्याची गोलाई। बाकी मेजरमेंट सेम असणार आहे, फक्त आपण इथे सर्कल मध्ये जो पुढचा गळा आहे तो आपण इथे कट करतो। हा आपला फ्रंट पार्ट आहे। आपला पुढचा पार्ट रेडी आहे। आता आपल्याला बॅक पार्ट इथे कट करायचा आहे। सेम मेजरमेंट असणार आहे, फक्त आपल्याला इथे जो नेक आहे तो आपल्याला इथे स्क्वेअर मध्ये इथे कट करायचा आहे। तर बघा, या पद्धतीने आता फ्रंट आणि बॅक दोघे आपले रेडी झाले। आता जसं की मी तुम्हाला म्हटलं, यात फॅन्सी आपण कसं कट करायचंय तर ते मी तुम्हाला अस्तरावरती ठेवण्याची कटिंग करून दाखवते। तर याला आपल्याला दोघंही जे पार्ट आहे, आधी आपण बॅक पार्ट कट करूया, मग आपण इथे फ्रंट पार्ट कट करूया। तर इथे मी 2 मीटरचं अस्तर घेतलंय, 2 मीटरचं अस्तर घेतलंय। याला जसं आपण कापड कट केलं त्यानुसार याला डबल फोल्ड ठेवायचं आहे। आता इथे आपण सिंगल कापड ठेवलंय आणि त्यावरती हे जे दोघं पार्ट आहे ते ठेवले। आता याची कटिंग कशी करायची, आपल्याला हा जो एक पार्ट आहे
आधी तर याला आहे तसं आपण सिंगल कपड्यावरती याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचं. हा आपण पुढचा पार्ट इथे कट करतोय, लक्षात घ्यायचंय. जो आपला गोलाईवाला आहे तो आपण इथे पार्ट कट करतोय. आता याला मी जेवढा आहे तेवढा हा पार्ट कट केला. त्यानंतर आपण या पार्टकडे जायचंय. याचं आपल्याला करायचं काय, सेम आपला गळ्याची इथे गोलाई सेम असणार आहे. फक्त या पॉइंटला जो आपला शोल्डरवाला पार्ट आहे याला आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय. याची आपल्याला कटिंग करायची नाही. या पद्धतीने हा पार्ट आपला इथे अखंड असणार आहे. तर बघा या पद्धतीने बस सेम आपल्याला आता जो आपला हा पुढचा पार्ट असणार आहे तो आपला या पद्धतीने असणार. फक्त आता यात तुम्हाला एक मार्किंग करून घ्यायची आहे. जो गळ्याचा आपण घेर आहे तो इथे आपण 2 इंचावरती घेतलाय. तर परत आपण या पॉइंटला या पॉइंट पासून आपण इथे सेंट्रल पॉइंट 2, परत या पॉइंटला 2 इंचाचा गळ्याचा घेरा आणि या पॉइंटला आपल्याला इथे जो आहे तो आपल्याला इथे नॉड फिक्स करायचा आहे फक्त बांधण्यासाठी. हा आपला जो गळा आहे तो सर्कलवाला पॉइंट आहे. पुढचा आपला इथे हा गोल गळा असणार आहे या पद्धतीने. त्याची आपण कटिंग करून घेऊया. तर आता इथे बघा जसं की तुम्हाला म्हटलं या पॉइंटला मी कट लावून घेतलं. इथे आपल्याला नॉड लावायचा आहे वरती. एका जो शोल्डर पॉइंट आहे इथे आपली नॉड येणार आहे. आता याच्यात जी आपण 2-2 इंचाची मार्जिन घेतली इथे तुम्ही एक सरळ लाईन ड्रॉ करा 2 इंचावरती. कारण हा जो पार्ट आहे हा पूर्ण आपला फिटिंग मध्ये जाणार आहे. या पॉइंट पासून हा पॉइंट पूर्ण फिटिंग मध्ये जाणार आहे. आता आपल्याला याला या ड्रेसला या पॉइंट पासून पूर्ण आपल्याला फ्रिल मॅच करायची. तर फ्रिल मॅच करण्यासाठी आपल्याला या पॉइंट पासून पूर्ण आपण जो आपला नॉडवाला पॉइंट आहे या पॉइंट पासून पूर्ण आपण ड्रेसला फ्रिल लावणार आहोत. तर एक पार्ट रेडी आहे. आता सेम आपल्याला दुसराही पार्ट याच पद्धतीने कट करायचं. फक्त एवढं आहे की पुढचा जो गळा आहे तो आपण गोल घेतल्याचा पाठीमागचा जो गळा आहे तो आपण बॉक्स शेप मध्ये कट करणार. त्यासाठी आपण हेच माप ठेवणार आहोत. सोपी पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. त्यासाठी आपण हाच पार्ट इथे सेट करूया. फक्त याचा जो गळा आहे तो मी इथे मागचा स्क्वेअर मध्ये घेणार आहे. तर बघा यासाठी आपण करायचं काय, सेम मेथड आहे. फक्त इथे आकार गळायचा तुम्ही चौकोनी देऊन घ्या या पद्धतीने. थोडं इथे या पॉइंटला आपल्याला आत जायचंय आणि इथे जो आकार आहे तो या पद्धतीने येईल. या पद्धतीने आकार इथे चौकोनी येईल. परत आता या पॉइंटला जसं की तुम्हाला म्हटले नॉड आपला या पॉइंटला फक्त इथे आपल्याला कट लावून घ्यायचंय. तर आता आपण हा जो आपला पार्ट आहे याला आपण साईडला ठेवून घेऊया आणि याची आपल्याला कटिंग करायची. इथे पूर्णच आपल्याला गळा कट करायचा आहे पण या पॉइंटला आपल्याला इथे नॉड साठी एक कट लावायचा आहे या पॉइंटला. आता कटिंग आपली फ्रंट आणि बॅक एक शॉर्टकट आपण इथे पाहूया. फ्रंट आणि बॅक आपली कटिंग इथे कंप्लीट आहे अस्तराची. या पद्धतीने होल्ड आणि एका पॉइंटला आपल्याला या पॉइंटला आपल्याला इथे 12 इंची आहे. ही दोघही पॉइंटने इथे मेन जो साडीचं फॅब्रिक आहे त्या पद्धतीने इथे आपला इथे फुल रेडी होईल. या पद्धतीने आपण इथे नॉट टाकणार आहोत. तर हातावरचा पार्ट आपला रेडी झालाय. आता खालचा घेर आपल्याला कट करायचा आहे. तर इथे बघा आता आपण जो आपला उरलेला जो अस्तर त्याची मी इथे 4 कापडामध्ये घडी घालून घेतली आहे. आता याला आपल्याला कटिंग करायची. तर आपण मी जो वरचा जो पार्ट आहे तो ठेवून घेतलाय. त्यानंतर याला उंचीनुसार ड्रॉ करून घेऊया आपण. तर इथे बघा पूर्ण जी ड्रेसची उंची आपल्याला हवी आहे ती हवी आहे इथे पूर्ण 32 इंच. पण आपलं अस्तर आहे तर अस्तर आपण इथे थोडं याच्यापेक्षा आपण कमी इथे कट करणार आहोत. तर मी या पॉइंटला इथे 31 इंचावरती आपण उंची घेतली आणि इथे आपण सरळ लाईन आधी ड्रॉ करून घेऊया.
आता हा पॉइंट ड्रॉ केल्यानंतर इथे हा आपला कमरेचा पार्ट आहे, तर कमरेचं मेजरमेंट जेवढं आहे तेवढं आपण इथे ठेवलंय आणि या पॉइंटला हलकीशी द्यायची आपल्याला गोल आहे आणि हा पार्ट सर्कल मध्ये कट करायचा. चला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण या पद्धतीने अस्तराची कटिंग करून घेतली. आता आपल्याला मेन फॅब्रिक इथे कट करायचंय.